नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025च्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 26 ऑगस्ट या दिवशी पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असणारे 10 चालू घडामोडीचे प्रश्न स्पष्टीकरणासहित आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करू. बघा, प्रश्न क्रमांक 1, भारतातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य कोणते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केरळ हे राज्य भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य ठरलेले आहे. मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ. बघा, पॉईंट क्रमांक 1, मग केरळला डिजिटल साक्षर करण्यासाठी केरळ राज्याने कोणता प्रकल्प सुरू केला होता? तर त्या प्रकल्पाचं नाव होतं डिजी केरळ प्रकल्प. केव्हा सुरू करण्यात आला होता मग तो सुरू करण्यात आला होता 2023मध्ये याची सुरुवात करण्यात आलेली होती. मग केरळ हे राज्य डिजिटल साक्षर झालं आहे याची घोषणा कधी करण्यात आली? तर 21 ऑगस्ट 2025 रोजी याची घोषणा करण्यात आलेली आहे. मग याची घोषणा कोणी केली? तर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी याची घोषणा केलेली आहे. हे ते लक्षात ठेवा. आता काही ॲडव्हान्स पॉईंट त्यातले लिहून घ्या, आपल्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे हे पण. बघा, मग भारतातील पहिला ई साक्षर जिल्हा कोणता बनला आहे? तर त्याचं नाव आहे मलप्पुरम, केरळ राज्यामधला आहे. मग जर तुम्हाला विचारलं डिजिटल साक्षर पहिली ग्रामपंचायत कोणती? तर त्या ग्रामपंचायतीचं नाव आहे पुल्लमपार. कोणती? पुल्लमपार. ही भारतातील संपूर्ण डिजिटल साक्षर ग्रामपंचायत आहे आणि ही पण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ही पण केरळ या राज्यामध्ये आहेत. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. चला मग प्रश्न पुढचा बघू आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, नुकतेच शरद पवार क्रिकेट स्टेडियम संग्रहालयाचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्र या राज्यामध्ये याचे उद्घाटन करण्यात आले आहे. आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी असं विचारल्यास तर वानखेडे स्टेडियम या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? वानखेडे स्टेडियम या ठिकाणी या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. कधी करण्यात आले मग उद्घाटन? तर 23 ऑगस्ट 2025 रोजी याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. मग काय याच्यामध्ये महत्त्वाचे 2 पॉईंट्स आहेत अजून, ते पण तुम्ही जाणून घ्या. ते कोणते? प्रवेशद्वारावरती 2 व्यक्तींचे पूर्णाकृती पुतळे आहेत. कसे? पूर्णाकृती पुतळे आहेत. मग कोणाकोणाचे आहेत पुतळे? तर शरद पवार आणि सुनील गावस्कर यांचे हे पुतळे आहेत. मग हे जे संग्रहालय आहे तर 22 सप्टेंबरपासून सर्वांसाठी खुले केले जाणार आहे. ही बाब इथं लक्षात ठेवायची आहे. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, भारत कोणत्या देशाकडून रॅम्पेज नावाचे क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इस्रायल या देशाकडून भारत रॅम्पेज नावाचे क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. मग या क्षेपणास्त्राविषयी काय महत्त्वाची माहिती जाणून घ्या. मग या क्षेपणास्त्राचा प्रकार कोणता असणार आहे? तर हवेतून जमिनीवर मारा करणारे एक क्षेपणास्त्र असणार आहे. मग या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किंवा पल्ला किती असणार आहे? तर याचा पल्ला असणार आहे 150 किमी ते 250 किमी. किती असणार आहे? 150 किमी ते 250 किमी एवढा लांबीचा याचा अचूक मारा करण्याची क्षमता असणार आहे. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 4, पहिला ग्लोबल ई स्पोर्ट वर्ल्ड कप कोणी जिंकला? तर पहिला ग्लोबल ई स्पोर्ट वर्ल्ड कप जिंकलेला आहे मॅग्नसन कार्लसन या व्यक्तीने हा जिंकलेला आहे. मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट जाणून घ्या. मग ग्लोबल ई स्पोर्ट वर्ल्ड कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे असं विचारल्यास ही एक जागतिक स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धा आहे. कोणती स्पर्धा? ही जागतिक स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धा आहेत. आणि विजेता कोण आहेत? मग मॅग्नसन कार्लसन. मग हा कोणत्या देशाचा आहे असं विचारल्यास तर हा नॉर्वे हा देशाचा खेळाडू आहेत. हे लक्षात ठेवायचं आहेत. हा खेळ जो आहे ऑनलाईन पद्धतीने खेळली जाणारी ही स्पर्धा आहेत. मग याची सुरुवात कधी झाली असं विचारल्यास तर 2025मध्ये झाली. साहजिकच आहे, 2025मध्ये सुरू झाली म्हणजे पहिली आवृत्ती कधी पार पडली असेल तिची? तर ही यावर्षीची म्हणजे 2025ची ही पहिलीच आवृत्ती असणार आहे. पुढचा नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 5, 2025 आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशांमध्ये सुरू आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1,
कझाकिस्तान या देशामध्ये ही स्पर्धा आहे. मग ही स्पर्धा आपल्यासाठी महत्त्वाची का आहे, तर याविषयी महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत. पुरुषांच्या 10 मीटर रायफल सांघिक प्रकारामध्ये भारताला सुवर्ण पदक मिळालेले आहे, म्हणून ही स्पर्धा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. मग त्या संघामध्ये कोणकोणते खेळाडू होते, तर त्याचं नाव आहे, तर पहिल्या खेळाडूचं अर्जुन बबुता, दुसऱ्या खेळाडूचं नाव आहे रुद्राक्ष पाटील आणि तिसऱ्या खेळाडूचं नाव आहे किरण जाधव. या 3 खेळाडूंनी मिळून हे पदक जिंकलेलं आहे, हे ते लक्षात ठेवायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 6. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कुणाची निवड करण्यात आलेली आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अजय सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे. याविषयी महत्त्वपूर्ण पॉईंट जाणून घ्या. काही ठिकाणी तुम्हाला फक्त याचा शॉर्ट फॉर्म देतील आणि तो शॉर्ट फॉर्म कोणता आहे, तर BFI. काय याचा शॉर्ट फॉर्म मग BFI. BFI म्हणजे काय, तर बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. मग आता अजय सिंग यांची सलग 3ऱ्यांदा निवड झालेली आहे, हे ते लक्षात ठेवायचं आहे. चला मग नेक्स्ट पॉईंट बघू, प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 7. श्रमश्री. कोणती? श्रमश्री. श्रमश्री योजनेअंतर्गत परतणाऱ्या स्थलांतरित कामगारांना किती आर्थिक मदत दरमहा दिली जाणार आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5,000 रुपये मदत दिली जाणार आहे. याविषयी महत्त्वाचा पॉईंट्स लिहून घ्या. मग श्रमश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे, तर पश्चिम बंगाल या राज्याने सुरू केलेली आहे. मग मला कमेंट करून सांगा की पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत. काय, पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, मला कमेंट करून सांगा. चला तर मग मी पुढचा प्रश्न घेतो. तोपर्यंत प्रश्न क्रमांक 8. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा कोणत्या जिल्ह्यामध्ये उभारला जात आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे जिल्ह्यामध्ये हा पुतळा उभारला जात आहे. याविषयी महत्त्वाचे पॉईंट्स लिहून घ्या. मग हा पुतळा पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे, तर बोरेवाडी मोशी तालुक्यामध्ये हा उभारला जात आहे, हे ते लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांची उंची किती आहे विचारल्यास, मग त्याची उंची आहेत 140 फूट. किती उंची आहेत, 140 फूट आहे. फक्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विचार करता हा जगातील त्यांचा सर्वात उंच पुतळा आहे, हे ते लक्षात ठेवायचं आहे. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न पाहण्याआधी मला तुम्ही सांगा की छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे. काय सांगायचं आहे, समाधी कोणत्या ठिकाणी आहे. का विचारतो आहे, तर हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला आतापर्यंत भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे, त्यामुळे मला एवढा प्रश्न शोधून तुम्ही कमेंट करून सांगा. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 9. भारत सरकारने कोणत्या वस्तूवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केलं आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कापूस या वरील आयात शुल्क पूर्णपणे भारताने काय केलेलं आहे, तर रद्द केलेला आहे. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 10. चितेश्वर पुजारा नावाच्या खेळाडूंनी नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे, तर मग तो खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रिकेट या खेळाशी संबंधित तो खेळाडू आहे. मग याने क्रिकेटच्या कोणकोणत्या प्रकारामधून निवृत्ती जाहीर केलेली आहे, तर बघा T20, त्याच्यानंतर 1 डे, त्याच्यानंतर टेस्ट, सर्व प्रकारामधून काय केलेली आहेत, 3ही प्रकारामधून निवृत्ती जाहीर केलेली आहेत, हे ते लक्षात ठेवायचे होते. आजचे हे होते 10 महत्त्वपूर्ण प्रश्न जे की आपण पूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिले. जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील तर प्रतिक्रिया अवश्य द्या. धन्यवाद.